तोंडलीची भाजी आवडत नाही असं म्हणणारे सुद्धा पुन्हा पुन्हा मागून खातील अशी ही चविष्ट तोंडलीची भाजी आज आपण करणार आहोत। नमस्कार, आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण ही जी तोंडलीची भाजी बनवणार आहोत ती खायला खूपच पौष्टिक असते आणि त्याचबरोबर आपण अशी बनवणार आहोत त्यामुळे चविष्ट लागते। भाकरी, चपाती, वरण भातासोबत खायला एकदम मस्त टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतलेली आहेत अर्धा किलो तोंडली। तोंडली स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडी करून आपल्याला अशा पद्धतीने वांगी जशी चिरून घेतो तसं आपल्याला मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि मधोमध असा कट देऊन घ्यायचा आहे। याच पद्धतीने सगळी तोंडली मी इथे चिरून घेतलेली आहेत। आता ही तोंडली आपल्याला सुरुवातीला छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत। त्यासाठी कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आणि त्या तेलामध्ये आपल्याला ही तोंडली छान अशी 5 ते 7 मिनिट चांगली फ्राय करून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने तोंडली छान अशी फ्राय करून घेतलेली आहेत। एका ताटामध्ये आपण ही फ्राय केलेली तोंडली काढून घेऊया। अशा पद्धतीने तोंडली फ्राय केल्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आता याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा अजून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की मोहरीची फोडणी द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे जिरं। जिरं मोहरीची छान खमंग फोडणी दिल्यानंतर यामध्ये घालूया कढीपत्ता आणि मग घालायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा। कांदा छान गुलाबीचा रंगावरती परतून द्यायचा आहे। कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये काही आता मसाले घालून घेऊया। त्यामध्ये घालायचे आहे हळद, त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा आपला किचन किंग मसाला आणि धनेपूड घालून घ्यायचे आहे। आता हे सगळे मसाले छान असे आपण एकत्र करून घेऊया। त्याचबरोबर मी 2 चमचे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं ते सुद्धा घालून घेतलेलं आहे। सगळं छान असं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालून घेऊया एक छान पिकलेला बारीक चिरलेला टोमॅटो घातल्यानंतर चांगलं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घातल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले करपले सुद्धा जाणार नाही आणि टोमॅटोसुद्धा छान असा शिजला जाईल। तर हे बघा, पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे सगळे मसाले आपण एक 5 मिनिट छान असे शिजवून घेऊया। त्यासाठी या कढईवरती मी झाकण ठेवून घेतलेलं आहे। झाकण ठेवून आपण सगळं कांदा, टोमॅटो आणि मसाले एकत्र छान शिजवून घेऊया। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि सर्व हे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत। पुन्हा हे सगळं हलवून घ्यायचं आहे। आता हे सगळे मसाले छान असे शिजले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण जी परतून घेतलेली तोंडली आहे ती सगळी घालून घेऊया। तोंडली आता एकत्र करून घेऊया। छान मसाल्यांमध्ये ही 5 ते 10 मिनिट अजून शिजू द्यायची आहेत। तर हे बघा, अशा पद्धतीने ही तोंडली यामध्ये चांगली शिजू द्यायची आहेत। अगदीच गरज वाटली तर यामध्ये थोडंसं अजून पाणी घालू शकता, म्हणजे तोंडली चांगली शिजली जातील। तोंडली पचनासाठी हलकी आणि चांगली असतात। फायबर जास्त असल्यामुळे पोट साफ राहण्यासाठी मदत होते आणि शरीराला थंडावासुद्धा देते। तसंच यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असतं, त्यामुळे तोंडली खूप पौष्टिक असतात। तर अशा पद्धतीने एक 5 ते 7 मिनिटांनंतर आपण चेक करूया। अजूनही तोंडली शिजलेली नाही आहेत। थोडंसं वाटल्यास पाणी घालून घ्यायचं आहे आणि अजून एक 5 मिनिट मी ही तोंडली चांगली शिजवून घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीने आजची ही आपली तोंडलीची भाजी तयार झाली। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवरून बघत असाल तर पेजला फॉलो करा। अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।